नमस्कार, मी ॲडव्होकेट संतोष बाराते, ॲग्रोनेट संचालक मानवत. शेतकरी बंधूंनो, आज आम्ही सारोळा श्री आपलं नाव सांगा. रामप्रसाद आबूत. रामप्रसाद आबूज यांच्याकडे आलो आहोत. यांना ऊसाच्या व्यवस्थापनाची पूर्ण जबाबदारी ॲग्रोनेटने घेतली होती आणि ह्या ऊसाला आता जवळपास 3.25 ते 3.5 महिने व्हायले. तर 3.5 महिन्याचा हा ऊस आहे, आपण बघू शकतात. आणि यांना पूर्ण व्यवस्थापन दिल्यामुळे आज आपला त्यांचा रिझल्ट घेण्यासाठी आलो. तर ॲग्रोनेटचे प्रोडक्ट आपण तुम्ही अगोदर एक किट वापरली, आता एक फवारणी करणार, एक ड्रिचिंग आणि एक फवारणी केलेली. हो. तर आपल्याला रिझल्ट बद्दल आपण काय सांगाल शेतकऱ्याला? रिझल्ट बद्दल सांगायचं जर म्हणलं जवळपास 100 एकर जरी शेत असलं तरी असा रिझल्ट सध्या जवळपास नाही. काळोख ऊस आहे हा आपला. आणि जी तुमची एक जी कंपनी आहे स्वतः जी आपल्या शेतामध्ये येऊन स्पॉट पाहते समज, आम्हाला फोन माहिती देते किंवा तुमची विचारपूस काय कमी काय नाही जास्त आहे असं. जवळपास आता हे आमच्या बाजूला एक प्लॉट आहे आमचा मित्राचा वराडीचा. आमचा लय झाला एक 8 दिवसाचा फरक आहे समज त्यातली त्याचा आपण नंतर हिरो काढून आपलं नंतर बघू. ही जी आमची फुटेची संख्या भरपूर झालेली आहे. आणि एक आम्हाला एक तुमचा एक आम्ही हे शेतकरी जे मुद्दाम त्याला दाखवा आणू दे आणि थोडं तुम्ही एक कंपनीची एक घ्या प्रोडक्ट. जर तुम्ही हे जे फुटव्याची संख्या कशी आहे आणि फुटवे कसे जोमदार आहेत का सगळे सारखे हे शेतकऱ्याला सांगा. म्हणजे तुम्ही जी पारंपरिक शेती करीत होतात आणि ॲग्रोनेटकडे व्यवस्थापन दिल्यानंतर त्या फुटव्याच्या परिस्थितीबद्दल सांगा की ह्या फुटव्यामध्ये काय आणि त्या फुटव्यामध्ये काय फरक आहे. ह्या फुटव्यामध्ये इतका बदल आहे की जे ठोमदार मूळ आहे हा. आणि फुटवे सरे सारखे फुटवे सरे. आणि जे पारंपरिक पद्धतीने करत त्याच्यात बदल आहे फुटव्यामध्ये. त्याच्यात आम्हाला म्हणजे भरपूर कमी आहे. त्याच्यात भरपूर सरे सारखे. आम्ही जे पारंपरिक करतो त्याच्यामध्ये काही लहान काही मोठे असतील. याच्यामध्ये काय फरक? हे जे आहे हे समान आहे, सर समान आहे. अच्छा, ऊसाची वाढ कशी वाढते? ऊसाची वाढ आता जवळपास बघा ना 5-5.5 फुटाच्या वर गेल्या. 7 फूट चालेल, जवळपास 7 फुटापर्यंत हाईट आहे. आणि काळोखी कशी आहे? काळोखी एकदम काळोखी ऊस आहे सर हा. बरं, जवळपास 50-60 एकर जमीन शेतकरी ऊस असं नाही पण तसा ऊस नाही हा इथं. अच्छा, तर तुम्ही शेतकऱ्याला काय सांगता? शेतकऱ्याला आम्ही एकच सांगू किंवा तुम्ही एक वेळेस एक ह्या कंपनीचं एक भेट घ्या तुम्ही आणि एक करून बघा आमच्या मार्फत समज एक. अच्छा, तर ॲग्रोनेटनं जी किट दिली त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात? समाधानी आहोत आम्ही. अच्छा, तर शेतकऱ्याला काय सांगता तुम्ही? शेतकऱ्याला मी एकच सांगू, तुम्ही एक वेळेस आमचा प्लॉट बघायला या. बघून नंतर तुम्ही एक किट घ्या एक आणि तुम्हाला उत्पन्न वाढवून देणारी एक ही आहे. आणि स्वतः जे आपल्या शेतामध्ये येतात पाहणी करतात, जे बाकीचे दुकानदार जे आपल्याला इथं सांगतात किंवा लिहून हे टाका ते टाका, पण याची जी कंपनी अशी आहे की आपल्याला स्वतः येऊन आम्हाला फोनवर सतत फोन चालू असतात साहेबाचा. तुमच्या शेतात आता किती भेट आहे? तुमची ही जवळपास 4थी भेट आहे आमच्या शेतामध्ये. शेतकऱ्याच्या सर्व्हिस बद्दल ॲग्रोनेटच्या तुम्हाला काय वाटते? सर्व्हिस बद्दल तुमचे भरपूर सर्व्हिस आहे शेतकऱ्याबद्दल सर. जे तुम्ही स्पॉटला येतात पहिल्या ड्रिचिंगच्या वेळेस बी आता तुम्ही मागून बी आला. आज तुमची 4थी भेट आहे येण्याची. तुम्ही समाधानी आहे? आम्ही 100% समाधानी. दुसऱ्या शेतकऱ्याला बी आम्ही एका दिवशी मुद्दाम दाखवाय आणू इथं. परिसरातला ऊस बघा, आमचा ऊस बघा. मित्र, तुम्ही आज बघू शकतात ऊसाच्या फुटव्याची साईज बघू शकतात. आणि विशिष्ट म्हणजे आपल्याला एक बघायला भेटल, या ऊसाला जे काही फुटवे आहेत त्या सर्व फुटव्यांची साईज बघू शकता तुम्ही. सारखी खाली बघा तुम्ही, कुठलाही फुटवा तुम्हाला लहान मोठा दिसणार नाही. सर्व तुम्हाला जोमदार फुटवे दिसतील आणि वरती पस्तोर एक सारखे हाईट आहे. मित्र हो, ऊसाचं आवरेज जर वाढवायचं असेल तर आपल्या शेतामध्ये ऊसाची जी संख्या असते, आपल्या शेतामध्ये 43,560 स्क्वेअर फूट 1 एकर मध्ये बसतं. आणि आपली एकूण संख्या आपण 48,000 जरी धरली, उरचे 8,000 जरी खराब झाले मेले तर 40,000 जरी फुटवे राहिले तर एक ऊस 2 ते 2.5 किलोचा जर भरला तर आपल्याला विक्रमी उत्पादन भेटतं. आणि आज रोजी आपण तुम्ही ऊसाला बघू शकतात, एकही फुटवा तुमचा लहान दिसणार नाही. आणि एकही फुटवा त्यांची जी साईज आहे सेम साईज आहे, सेम फुटवे आहेत. आणि ह्यामुळेच मित्र ॲव्हरेज वाढतं. आपण या प्लॉटला भेट देऊ शकता. वडी सर्व रोडवरच यांचं आहे आणि आबूज आपल्याला कधीही इथं उपलब्ध असतात. आणि त्यांची प्रतिक्रिया पण ऐकली. आपणही आपल्या ऊसाचं किंवा इतर पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी आम्हाला बांधावर बोलू शकतात. आमचा मोबाईल क्रमांक आहे 83 79 89 89 86. या नंबरला कॉल करून तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.